सगळ्यांनी चटणीचे पाणी घातले प्लॅन करून. विजयकुमार देशमुख, किरण कुमार देशमुख यांनी फोन लावून त्याच्यावर त्याला मारा म्हणून अशीच बोलला आणि पूर्ण सगळ्यांनी मारून टाकलं. माझ्या नवऱ्याला प्लॅननुसार करून. शंकर शिंदे, शालन शिंदे. खरं तर खूप मोठा दुःखाचा डोंगर तुमच्यावरती कोसळलाय. राजसाहेबांचे सुपुत्र अमित ठाकरे येऊन भेटून गेलेले आहेत. काय बोलले? ते म्हणले तुमच्या नवऱ्याला नक्की आम्ही न्याय देऊ. असं होणार नाही. तुमच्या मुलीसाठी नक्की तुमच्या नवऱ्याला न्याय देऊ. आणि त्याचं निर्गुणपणे हत्या केली. प्लॅनिंगनुसार सगळं विषय चुकता केला माझ्या नवऱ्याचा. सगळ्यांनी चटणीचे पाणी घातले प्लॅन करून. विजयकुमार देशमुख, किरण कुमार देशमुख यांनी फोन लावून त्याच्यावर त्याला मारा म्हणून अशीच बोलला आणि पूर्ण सगळ्यांनी मारून टाकलं. माझ्या नवऱ्याला प्लॅननुसार करून. शंकर शिंदे, शालन शिंदे. त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? काय मागणी आहे? त्यांना फाशीची शिक्षा लागली पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना मोका लागला पाहिजे. खरं तर अमित ठाकरेंना सुद्धा अश्रू अनावर झाले. काय बोलले ते? ते म्हणले तुमच्या नवऱ्याला न्याय नक्की भेटणार. तुम्ही रडू नका, नक्की न्याय मी देणार. साहेबांवर विश्वास आहे आमचा. साहेब आम्हाला नक्की माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून देणार आणि त्यांना मोका लागला पाहिजेलच.